मला तुमच्याबरोबर ना एक खूप सुंदर आठवण शेअर करायची. मी लहान असताना ना दरवर्षी आमच्याकडे दिवाळीत अमावस्येला कल्याणी नदीवर दीपदान असायचं. खरंच काय असायची ती रात्र. त्या अमावस्येच्या रात्री आकाशात लाखो नक्षत्र लुकलुकत असायची आणि कल्याणी नदीवर लाखो पणत्या. मला आठवतंय ना, मला आठवतंय मम्मी माझा हात पकडून मला अगदी बुरुजाच्या काठापर्यंत घेऊन जायची. मग तिथे सुवासिनी मम्मीला ओवाळायच्या आणि मम्मी पण त्यांची खणा नारळानं ओटी भरायची. तबकात पणत्या घेऊन बुरुजावरून बायका उतरताना बघून असं वाटायचं की अधांतरी नुसत्या पणत्याच चालल्यात. मम्मीच्या नाकातली ती हिऱ्यांची नथ त्या तबकातल्या निरांजनाच्या प्रकाशात आकाशातल्या नक्षत्रांप्रमाणे लुकलुकायची. आणि मग प्रहर रात्र झाली की मला खूप झोप यायला लागायची आणि मग ती येऊ नये म्हणून मी प्रयत्न करत असायचे. मग त्यानंतर 2-2, 3-3 दिवस झोपेत फक्त पणत्याच असायच्या, त्या प्रवाहातल्या पणत्या. मी ना मम्मीला विचारायचे, ए मम्मी, त्या पणत्या कुठे जात असतील ग? त्यावर मम्मी मला हसून म्हणायची, अगं वेडाबाई, त्यांच्या घरी. मग मला असं वाटायचं की दूर क्षितिजापर्यंत जाते ना कल्याणी नदी, मग त्याही वाहत वाहत तिथंच जात असतील. तिथं आकाशाचं मोठं दार असेल, मग पणत्या त्या दारातून आकाशापर्यंत पोचत असतील आणि मग खाली असणाऱ्या पणत्यांकडे वरची नक्षत्र तशीच लुकलुकत पाहत असतील. आ हा हा हा, काय दृश्य असायचं ते. काय तुमच्याही डोळ्यासमोर उभं राहिलं ना चित्र? मग